अन्न गिळताना त्रास होणे, वारंवार उलट्या होणे किंवा छातीत जळजळ होणे ही लक्षणं अनेकदा सामान्य समजून दुर्लक्षित केली जातात. मात्र हीच लक्षणं अकॉलेशिया कार्डिया या दुर्मिळ आजाराशी असू शकतात. या आजारावर आता मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक POEM उपचार पद्धती उपलब्ध झाली आहे. याबाबत मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली आहे. अन्ननलिकेतील झडप व्यवस्थित न उघडल्याने रुग्णाला घाण अडकणे, उलट्या होणे, छातीत जळजळ आणि वजन घटणे अशा समस्या जाणवतात. मात्र एंडोस्कोपीच्या साहाय्याने कोणतीही बाहेरील चीर न देता उपचार शक्य झाले आहेत. POEM या आधुनिक प्रक्रियेमुळे कमी वेदना, जलद आराम आणि कमी दिवसात रुग्ण घरी जाऊ शकतो. तसेच खाण्यापिण्यात त्वरित सुधारणा होत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे. अन्न गिळताना सतत त्रास होत असल्यास त्वरित गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. जेवण वाटतात असत किंवा नाकातोंडातून लाचेचं पाणी येत असत तर एंडोस्कोपी नावाची ही साधी तपासणी केली तर त्याचं निदान होऊ शकतं. आता त्या मेडिकलला जाऊन ऍसिडिटीच्या गोळ्या खाणं, ऍसिडिटीच्या औषधं घेणं, बरेच पेशंट आमच्याकडे 3-4 वर्षांमध्ये राहिले. 4 वर्षापासून मला ऍसिडिटीचा त्रास आहे आणि तो ऍक्च्युअली ऍसिडिटी नसताना ती अमिलेच्या सारखा आजार आहे. जोपर्यंत आपण तपासणी करत नाही तोपर्यंत स्वतः ट्रीटमेंट घेणं चुकीचं आहे. आणि एंडोस्कोपी ही तपासणी आजकाल चांगलं केलं होऊन जाते. 2 मिनिटाची प्रोसिजर असते. प्रोसिजर नसते, कुठेही खर्च नसतो. निदान करण्याकरता ते जरुरी आहे. जेवढ्या गोळ्या ते वर्षानुवर्ष खातात ऍसिडिटीचा आजार समजून तेवढ्यात तर एंडोस्कोपी आणि इमोलॉजीसाठी प्रोसिजर एक होतं. जसं म्हटलं जेवढं लवकर डायग्नोसिस तेवढं लवकर सर्जरी. म्हणजे आपण वाट नाही पाहिजे की आतल्याचं एक वाढायचा आणि त्रास वाढायचा. जेवढं जास्त टाईट होईल तेवढा सर्जरीमध्ये होण्यासाठी त्रास होतो. म्हणजे जेवढं पेशंट आतली येतो त्याला जडचे चांगले मिळतात आणि सर्जरी सोपी होते आणि एकदम फास्ट जसं जसं वेळ जातो तसं तो वाद जास्त टाईट होत जातो, आनंद किंवा वाकडी होत जाते आणि मग ट्रीटमेंटचा रिस्पॉन्स कमी होतो. सर्जिकल वेळ आम्हाला जास्त लागतो त्याला आतमध्ये पोहोचायला, करायला, कॉम्प्लिकेशनची रिस्क वाढतात. जेवढं लवकर निदान होईल तेवढं पेशंटला आराम बऱ्यापैकी व्हायचे चान्सेस असतात.